नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल करंट अफेअर्स मराठी कॉर्नरवर। आजचा आपला टॉपिक आहे मोदी मंत्रिमंडळ 2022। नवीन अपडेटसह घेऊन आलो आहो तुमच्यासाठी। तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, या क्षेत्रातून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न नेहमी पाहावयास मिळणार। चला तर मग सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून। प्रश्न क्रमांक पहिला आहे, वर्तमान काळात भारताचे पंतप्रधान कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी हे वर्तमान काळात भारताचे पंतप्रधान आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, वर्तमान काळात भारताचे रक्षा मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राजनाथ सिंग। राजनाथ सिंग हे वर्तमान काळात भारताचे रक्षा मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, वर्तमान काळात भारताचे गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अमित शाह। अमित शाह हे वर्तमान काळात भारताचे गृहमंत्रीही आहेत आणि सहकारिता मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, वर्तमान काळात सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नारायण राणे। नारायण राणे हे वर्तमान काळात सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 5, वर्तमान काळात जहाजराणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सर्वानंद सोनोवाल। सर्वानंद सोनोवाल हे वर्तमान काळात भारताचे जहाजराणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 6, वर्तमान काळात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डॉक्टर वीरेंद्र कुमार। सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 7, वर्तमान काळात भारताचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, गिरिराज सिंग। गिरिराज सिंग हे वर्तमान काळात भारताचे ग्रामीण विकास मंत्री आणि पंचायती राज मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 8, वर्तमान काळात नागरिक उड्डयन मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ज्योतिरादित्य सिंधिया। ज्योतिरादित्य सिंधिया हे वर्तमान काळात भारताचे नागरिक उड्डयन मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 9, वर्तमान काळात भारताचे शिक्षा मंत्री, कौशल विकास मंत्री आणि उद्यमिता मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, धर्मेंद्र प्रधान। धर्मेंद्र प्रधान हे भारताचे वर्तमान काळात शिक्षा मंत्री आहेत, कौशल विकास मंत्री आहेत आणि उद्यमिता मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 10, वर्तमान काळात भारताचे प्रसारण मंत्री, सूचना मंत्री आणि युवा मामले आणि खेळ मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अनुराग ठाकूर। अनुराग ठाकूर हे वर्तमान काळात भारताचे प्रसारण मंत्री आहेत, सूचना मंत्री आहेत, युवा मामल्यातले मंत्री आहेत आणि खेळ मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 11, भारताचे वर्तमान काळात मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पुरुषोत्तम रुपाला। पुरुषोत्तम रुपाला हे भारताचे वर्तमान काळात मत्स्यपालन मंत्री आहेत, पशुपालन मंत्री आहेत आणि डेअरी मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 12, भारताचे वर्तमान काळात स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री आणि रसायन आणि उर्वरक मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मनसुख मंडाविया। मनसुख मंडाविया हे भारताचे वर्तमान काळात स्वास्थ्य मंत्री आहेत, परिवार कल्याण मंत्री आहेत, रसायन मंत्री आहेत आणि उर्वरक मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 13, भारताचे वर्तमान काळात अल्पसंख्याक मामल्याचे मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मुख्तार अब्बास नकवी। मुख्तार अब्बास नकवी हे भारताचे वर्तमान काळात अल्पसंख्याक मामल्याचे मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 14, भारताचे वर्तमान काळात रेल्वे मंत्री, संचार मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक सूचना प्रौद्योगिकी मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अश्विनी वैष्णव। अश्विनी वैष्णव हे भारताचे वर्तमान काळात रेल्वे मंत्री आहेत, संचार मंत्री आहेत, इलेक्ट्रॉनिक सूचना प्रौद्योगिकी मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 15, भारताचे वर्तमान काळात वित्त मंत्री आणि कॉर्पोरेट मामल्यांचे मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन हे भारताचे वर्तमान काळात वित्त मंत्री आहेत आणि कॉर्पोरेट मामल्यांचे मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 16, भारताचे वर्तमान काळात कृषी आणि कल्याण मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नरेंद्र सिंग तोमर। नरेंद्र सिंग तोमर हे भारताचे वर्तमान काळात कृषी मंत्री आहेत आणि कल्याण मंत्रीही आहेत। प्रश्न क्रमांक 17, भारताचे वर्तमान काळात विदेश मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर। डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर हे भारताचे वर्तमान काळात विदेश मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 18, भारताचे वर्तमान काळात जनजाती मामल्यांचे मंत्री कोण आहेत?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अर्जुन मुंडा. अर्जुन मुंडा हे भारताचे वर्तमान काळात जनजातीय मामल्यांचे मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19. भारताचे वर्तमान काळात महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्मृती जुबिन इराणी. प्रश्न क्रमांक 20. भारताचे वर्तमानात वाणिज्य आणि खाद्य मंत्री, उपभोक्ता मामल्यांचे मंत्री, खाद्य मामल्यांचे मंत्री आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि कपडा मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पियुष गोयल. पियुष गोयल हे भारताचे वर्तमानात वाणिज्य मंत्रीही आहेत, खाद्य मंत्रीही आहेत, उपभोक्ता मामल्याचे मंत्रीही आहेत, खाद्य मामल्यांचे मंत्रीही आहेत आणि सार्वजनिक वितरण मंत्रीही आहेत आणि सोबतच कपडा मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारताचे वर्तमानात संसदीय कार्यमंत्री, कोळसा मंत्री आणि खाण मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रल्हाद जोशी. प्रल्हाद जोशी हे भारताचे वर्तमानात संसदीय कार्यमंत्री आहेत, कोळसा मंत्री आहेत आणि खाण मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 22. भारताचे वर्तमानात सामाजिक न्याय मंत्री आणि अधिकारिता मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वीरेंद्र कुमार. वीरेंद्र कुमार हे भारताचे वर्तमानात सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि अधिकारिता मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 23. भारताचे वर्तमानात इस्पात मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रामचंद्र प्रसाद सिंग. रामचंद्र प्रसाद सिंग हे भारताचे वर्तमानात इस्पात मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 24. भारताचे वर्तमानात खाद्य प्रसंस्करण मंत्री, उद्योग मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पशुपती कुमार पारस. पशुपती कुमार पारस भारताचे वर्तमानात खाद्य मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 25. भारताचे वर्तमानात कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए किरण रिजिजू. किरण रिजिजू हे भारताचे वर्तमानात कायदा मंत्री आहेत आणि न्यायमंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 26. भारताचे वर्तमानात विद्युत मंत्री आणि ऊर्जा मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजकुमार सिंग. राजकुमार सिंग हे भारताचे वर्तमानात विद्युत मंत्री आहेत आणि ऊर्जा मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 27. भारताचे वर्तमानात पेट्रोलियम मंत्री, नैसर्गिक गॅस मंत्री आणि आवास मंत्री आणि शहरी मामल्यांचे मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हरदीप सिंग पुरी. हरदीप सिंग पुरी हे भारताचे वर्तमानात पेट्रोलियम मंत्री आहेत, नैसर्गिक गॅस मंत्री आहेत, आवास मंत्री आहेत आणि शहरी मामल्यांचे मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 28. भारताचे वर्तमानात पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री आणि श्रम मंत्री आणि रोजगार मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भूपेंद्र यादव. भूपेंद्र यादव हे भारताचे वर्तमानात पर्यावरण मंत्री आहेत, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री आहेत, श्रम आणि रोजगार मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 29. भारताचे वर्तमानात भारी उद्योग मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महेंद्रनाथ पांडे. महेंद्रनाथ पांडे हे भारताचे वर्तमानात भारी उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 30. भारताचे वर्तमानात संस्कृती मंत्री, पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जी किशन रेड्डी. जी किशन रेड्डी हे भारताचे वर्तमानात संस्कृती मंत्री आहेत, पर्यटन मंत्री आहेत आणि पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्रीही आहेत. प्रश्न क्रमांक 31. भारताचे वर्तमानात नौसेना प्रमुख कोण आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आर हरिकुमार. आर हरिकुमार हे भारताचे वर्तमानात नौसेना प्रमुख आहे. प्रश्न क्रमांक 32. केंद्रीय अप्रत्यक्ष कर एवं सीमा शुल्क बोर्ड म्हणजेच CBICचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विवेक जोहरी. विवेक जोहरी केंद्रीय अप्रत्यक्ष कर एवं सीमा शुल्क बोर्ड म्हणजेच CBICचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. GST लागू झाल्यानंतर वर्ष 2018 मध्ये केंद्रीय उत्पाद एवं सीमा शुल्क बोर्ड म्हणजेच CBECचं नाव बदलवून CBIC केलं गेलं होतं. तर मित्रहो, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.